नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. छत्रपती शिक्षण मंडळाचे पूर्व प्राथमिक विद्या मंदिर शाळेत 9 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा श्री विठ्ठल. आषाढी एकादशी निमित्ताने विविध दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. याचाच एक छोटासा अनुभव देण्याचा प्रयत्न दरवर्षी पूर्व प्राथमिक विद्या मंदिर शाळेतही केला जातो. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नम्रता चौधरी मॅडम यांच्या हस्ते पालखीमध्ये श्री विठ्ठल रुक्माई यांची पूजा करून पालखी निघाली आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त पारायण दामोदर धोरणे महाराज यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं व दीप प्रज्वलन करण्यात आलं. दामोदर महाराजांचा सन्मान शालश्री फळ देऊन भामरे या ज्येष्ठ पालकांच्या हस्ते करण्यात आला. महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता, संस्कार, गुरुमहिमा खूप सुंदर पद्धतीने सांगितली. किलबिल छोटा शिशु मोठा शिशु या वर्गाची मुले वारकरी वेशात आली होती. मुलांनी कुर्ता पायजमा परिधान केला होता. मुलींनी नऊवारी साडी व तुळस घेऊन आल्या होत्या. वारकरी वेशात मुलं खूप सुंदर, गोड, आकर्षक दिसत होती. शाळेच्या परिसरात दिंडी शाळेच्या हॉल पर्यंत काढण्यात आली. ज्ञानोबा माऊली, तुकाराम, राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. दिंडीत पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. छोट्या शिशूची 2 मुले विठ्ठल रुक्माई वेश परिधान करून आली होती. मुलींनी फुगड्या खेळल्या. महिला पालकांनीही फुगड्या खेळल्या, पाऊल खेळले, भजन म्हणाल्या, अभंग गाणी म्हटल्या. मुलांनी व पालकांनी मनमुराद आनंद घेतला. मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने दिंडीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. बसाय गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.